सन्मान व्यवस्थित संस्था सेंटरच्या यशस्वी विभागाची जबाबदारी या सगळ्यांच्यावर आहे आणि त्यांनी अशा सोहळा या ठिकाणी यशस्वी केला त्या सगळ्यांचं स्मरण या ठिकाणी यशस्वी सन्मान सोहळा गेल्या अनेक वर्षापासून आपण लोक आयोजित करतो. महिलांच्या संदर्भात देशाचं पहिलं धोरण हे महाराष्ट्रात केले गेलं. सुदैवानं त्यावेळेला राज्याची सूत्र माझ्याकडे होती आणि अनेक भगिनींची सुसंवाद साधून या धोरणाची आखणी आम्ही केली. त्याच्यामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करत अनेक संघटनेच्या भगिनी त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाचं जे प्रशासन आहे त्याच्या महिला अधिकारी होत्या. जाणकार महिला कायदे पंडित होत्या आणि या सगळ्यांशी बरेच दिवस सुसंवाद करून या धोरणाचा कच्चा आराखडा त्या काळामध्ये आम्ही लोकांनी तयार केला आणि त्याला एक मान्यता देण्याच्यासाठी मला आठवतं आहे की देशाचे उपराष्ट्रपती के आर नारायण यांना आम्ही निमंत्रित केलं आणि नेहरू सेंटरमध्ये या धोरणाची एकंदर स्थिती महाराष्ट्राच्या जनतेला दिली. त्याचं स्वागत झालं. पण निर्णय घेताना अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी विरोध होत होता. मानसिकता बदलायची आवश्यकता होती आणि ती मानसिकता समाजाच्या पुरुष वर्गाची त्या काळात बदललीच होती. हल्ली सुद्धा ती मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते. याचं एक एक कलम एक एक तरतूद याच्यासाठी तासनतास चर्चा करावी लागली आणि ज्यांचा विरोध आहे त्यांना समजून सांगावं लागलं. काही कायद्यात दुरुस्ती करावी लागली. एकच उदाहरण सांगतो. मला आठवतंय मंत्रिमंडळामध्ये एक ठराव आणला आणि तो ठराव असा होता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा सुद्धा हिस्सा हा असला पाहिजे. जे मुलाला देता ते मुलीला द्यायला पाहिजे. मंत्रिमंडळात चर्चा झाली. लोकांना आवडलं. काही लोकांनी आज त्यांना आवडलं नाही. पण मुख्यमंत्री आग्रह करतात हे पाहून सगळे शांत बसले. संमती दिली. विधानसभेमध्ये कायद्यात रूपांतर करायचं होतं आणि मला आठवतं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
हा कायदा आणि त्याचा प्रारूप हा मानला गेला. तास 2 तास मी सभागृहात बसलो. संध्याकाळचे 5-6 वाजले. मी सरकारच्यांना सांगितलं मला काही दुसरं काम आहे, मी जातो, तुम्ही किती वाजले तर चालेल, पण हा कायदा तुम्ही मंजूर करून द्या. सगळेजण हो म्हणले. रात्री 9 वाजले तरी सभागृहाचं काम चालूच होतं. नंतर लक्षात आलं की इतका उशीर होतोय, त्याची चर्चा वाढली आणि त्या चर्चेमध्ये अनेक सदस्यांना ही जी दुरुस्ती कायद्याची होती, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला सुद्धा हिस्सा द्यावा हे मंजूर नव्हतं. माझ्याकडं 9-9:30 वाजता संसदीय खात्याच्या मंत्र्यांच्या कडून फोन आला आणि मला सांगण्यात आलं की साहेब काही लोक ऐकत नाहीत, हे मंजूर होईल असं दिसत नाही. कोण ऐकत नाही? त्यांनी 5-6 आमदारांची नावं घेतली. त्यांना राजी झाला आणि माझ्याकडे आला. ते लोक माझ्याकडे आले. मी त्यांना समजून सांगत होतो. ते काही मान्य करायला तयार नव्हते. ते म्हणजे की याच्यामुळं बहीण भावांची नाती खराब होती, कुटुंबात मतभेद होती आणि एक प्रकारचं जे सामंजस्य आहे ते त्या ठिकाणी नसावी आणि म्हणून हे काही तुम्ही करू नका. मी त्यांना विचारलं की तुझ्या मुलाला जे काही देणार तसं मुलीला दिलं तर नुकसान काय? पण ते काय ऐकायला तयार नव्हते. त्याला मी सहज विचारलं की तुम्हाला मुलं किती? ते म्हणजे 2. म्हणजे काय वय? त्यांनी सांगितलं एकाचं 24, एकाचं 26. लग्न करायचं? हो उद्या करणार. म्हणजे उद्याच्याला सून तुझ्या घरामध्ये आली तर तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत तिला काहीतरी वाटा मिळेल आणि तुला काही न करता तो वाटा तुझ्याकडे. सुनेला मिळालं म्हणजे तुझ्या घरात आलं. त्यांनी सांगितलं खरं आहे, आमच्या लक्षातच नाही आलं, काय हरकत नाही म्हणजे करायला. आणि मग तो कायदा झाला. सांगायचं तात्पर्य असं की कायदे असे लहानशांपासून सुद्धा पुरुषांची मानसिकता ही याचा स्वीकार करायला नसते आणि त्यामुळं अशा गोष्टींना विलंब होतो. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये हा कायदा आपण केला, महिलांना अधिकार दिले. ते निवड या कायद्याने वापरलीच नाही तर सत्तेमध्ये सुद्धा निर्णय घ्यायच्या प्रक्रियेमध्ये महिलांना अधिकार देण्याचा निकाल पहिल्यांदा देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात केला गेला. आणि त्यावेळेला आपण नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था या सगळ्या ठिकाणी महिलांना आपण अधिकार दिला. लोकांना सुरुवातीला पटलं नव्हतं, पण शेवटी लोकांनी ते मान्य केलं. बदल हिताचे करायचे असतात, नाराजी असते, पण समाजाचं हित असेल तर ती नाराजी घ्यायची तयारी ठेवावी लागते. आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या काळात घेतली. त्यामुळेच अशा प्रकारचे काही कायदे झाले
पण याचा अर्थ सगळे प्रश्न सुटले असं नाही. आजही अनेक अडचणी आहेत. आजही कायद्यामध्ये दुरुस्ती आहे. लोकांची मानसिकता बदलली असं सांगता येणार नाही. महाराष्ट्रातून देशाच्या पार्लमेंटमध्ये मी गेलो आणि आम्ही तिथं महिलांच्या संबंधीच्या अधिकाराचा कायद्याचा प्रस्ताव मांडला. मला आठवतंय की तो ठराव त्या ठिकाणी खात्याचे मंत्री मांडत होते आणि एका पक्षाचे लोक त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्या ठरावाची कॉपी सभागृहामध्ये फाडून टाकली. इतका विरोध देशाच्या लोकसभेत सुद्धा झाला. ही गोष्ट जुनी आहे. आता बदल होत आहेत, काही प्रमाणात होत आहेत, पूर्ण बदल होत नाहीत. तरीसुद्धा आपण जागरूक राहिलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष कर्तृत्वाच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही. कर्तृत्वाचा मागचा फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे. संधी मिळाली तर स्त्रीसुद्धा पुरेशी जबाबदारी घेऊ शकते. साधी गोष्ट आहे. जुन्या पिढीच्या लोकांना एक प्रश्न विचारला की 47 सालापासून आजपर्यंत तुम्हाला देशामध्ये प्रभावी निर्णय घेणारा प्रधानमंत्री कोण असतो, तर त्याच्याकडून उत्तर येईल इंदिरा गांधी. इंदिरा गांधींनी कर्तृत्व दाखवलं, देश चालवायच्या संबंधीची दृष्टी दाखवली आणि महिला हे करू शकतात हा इतिहास त्यांनी तयार केला. आणि त्यामुळं कर्तृत्व हे दोघांच्याच असतं. ते समाजाच्या भल्याच्यासाठी फक्त पुरुषांचं कर्तृत्व त्याला आपण संधी दिली तर समाजामध्ये आणखीन 50% कर्तृत्व असलेले हा महिलांचा घटक बाजूला ठेवला तर त्याची किंमत देशाच्या प्रगतीमध्ये होते. आणि त्यामुळं हे जे काही निकाल आहेत या निकालाच्या संबंधी भूमिका समर्थनाची घेतली पाहिजे. मला आनंद आहे की आज ज्यांचा आपण सन्मान केला, सत्कार केला, गौरव केला, त्याच्या प्रत्येक भगिनीने त्यांच्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी कर्तृत्व दाखवलं, काही ना काहीतरी एक वेगळेपणा हा त्यांनी दाखवला. आणि अशा अनेक भगिनी देशामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. त्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याची भूमिका ही आपण कायम केली पाहिजे. यशस्वी गेल्या अनेक वर्षापासून हा दृष्टिकोन ठेवून काम करते याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आपण सगळ्यांनीच या कामाला सदिच्छा दिल्यात, शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिलेत. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझे 2 शब्द सोडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.